या घडीला बोलता आहेत, थेट जाऊया त्या ठिकाणी. साहेबांचंच कर्तृत्व. पुढे नुसतं क्रिकेटमध्ये नाहीत, मगाशी सांगितल्याप्रमाणे कुस्तीचे सुद्धा, कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष, कबड्डी या महाराष्ट्रात नाही देशाच्या बाहेर बुवा साळवींच्या बरोबरीनं नेण्याचं काम परदेशामध्ये पवार साहेबांनी केले. आपल्याला विसरता कामा नये. आज त्या कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आलेत. त्यांची पायाभरणी जी आहेत पवार साहेबांनी. पुण्याला गेल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूट, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न जे आहेत मुळापासून त्याचा अभ्यास करायचा आणि सोडवायचं, तिथं सुद्धा पवार साहेबांचं कर्तृत्व. शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्या प्रतिष्ठानपासून त्या महाराष्ट्रातल्या एका मोठी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदी सुद्धा पवार साहेब, की जे कर्मवीर भाऊराव पाटलांसारखंच आज गोरगरिबांना शिक्षण देण्याचं काम करतात. एक नाही, दोन नाही, अनेक ठिकाणी, सगळ्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. काही काही गोष्टी मला आठवतात. मी शिवसेनेत होतो, एक घाशीराम कोतवाल नावाचं नाटक आलं होतं आणि त्याला आमचा विरोध होता. आता त्या सगळ्या नाटक मंडळींना आपल्या प्रयोगासाठी परदेशात जायचं होतं आणि आम्ही शिवसेनेने ठरवलं की यांना जाऊन द्यायचं नाही. आता ही मंडळी पुण्यावरून येणार आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बोगद्याजवळ इकडं तिकडं उभे राहिलो. आता येतील मंडळी, मग येतील मंडळी. आता अडवायचं, जाऊनच द्यायचं नाही एअरपोर्टला. यांना कसे जातात बघू. आम्हाला कल्पनाच नाही. पवार साहेबांनी. तर आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भुजबळ बोलत होते. अशीच अपडेट पोहोचवत राहणार. तूर्त एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.